11:40 होतो. 11:40 पोचली गाडी. 20 मिनटं उशीर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता मी जातो आहे गावाक. तर आता वाजले किती वाजले असते 4:30 वाजले. तर आपण आता तो जनशताब्दीन आता आपण जातो तो ठाण्याच्या तो जनशताब्दीन ठाण्यासून डायरेक्ट दादर सावंतवाडीक. तर आता आपल्यासोबत आता काका. तर जाऊया, आपण इकडे होतो भांडुपला. रात्री सगळेजण झोपले. पावसाचं काही नामो निशान नाही. पूर्ण मस्त भाई, अजिबात नाही. बहुत सन्नाटा आहे 4:30 पर. इकडनं वाटा खाली जाऊ, पण आपण गाड्यान जातो इकडनं. चला तर चला तर भांडूप स्टेशन. तर मित्रांनो, आता आपण असो भांडूप स्टेशनला. इकडनं आपण लोकल पकडतो आणि जातो ठाण्याक. तर आता काका तिकीट काढून गेलो. त्याच्यानंतर आपण जातो ठाण्याक. ठाण्यासून आपली ट्रेन असा. आपण लोकल ट्रेन पकडली. ठाणे. तर आत्ता आपण ठाणे स्टेशनला पोचलो. प्लॅटफॉर्म क्रमांक 7वरती ट्रेन येतं आपली. तिकडे जाऊन आम्ही रवलो. तर अजून पुढे जावा आपणा. आता मी एंट्रन्सलाच असो, अजून पुढे आतलो थोडे. तर आपलो डबं पुढे असा, म्हणजे आता ट्रेनच्या इंजनपासून आपलो डबं 7वं काय 6वं असा. तर आपली ट्रेन काही क्षणातच येतेली आणि वंदे भारत पण त्याच टाईमला येतात इकडे ठाण्याला. तर आपली ट्रेन पण येतेली जनशताब्दी. गर्दी जनशताब्दींसाठी आपलं D1 कोचा. वंदे भारत. वंदे भारत C72 मडगाव वंदे भारत. तुम्ही एका टाइमला सुटते रे. आपली पण इली जनशताब्दी पण आली. एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाइन ओलांडू नका. प्लेटफॉर्म क्रमांक 8 के किनारे से दूर खड़े रहिए. एक जलद गाड़ी जाने वाली है. कोई यात्री आली आपली गाडी आली जनशताब्दी. away from the edge of platform number 8. Fast train is passing. Do not cross the railway line. तर आपली ट्रेन आली जनशताब्दी C72 मडगाव जनशताब्दी SJ12051. प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आएगी गाड़ी 2222 डाउन छत्रपति शिवाजी महाराज. तर गाडी सुटली आपली. 6 मिनटं लेट झाली गाडी. काका गेलो. तर आपण आता जाऊया. चला तर आपली ट्रेन पण सुटली. वंदे भारत पण पुढे गेली आपल्या. ती बघू भेटता का आपणाक. आज आपण एक जर्नी करताय. बघूया कशी जर्नी होतं ती आपली. चला तर आता आपण हो पारसिक टनल पार करतो. डोंगर दिवसांच्या आतमधनं पारसिक टनल आहे. दिवा डायरेक्ट कनेक्ट करता. साईडला वंदे भारत पॅरलली चालतो आपण.
तर आपल्याला आता वंदे भारत दिसली. ही फास्टर ट्रेन असता. ही आता आमच्या आधी जातली, खूप जनशताब्दीच्या आधी. तर आपली ट्रेन आता दिव्या जस्ट पुढे असतं. तर आपल्या क्रॉसिंग भेटली कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेसची. तर दिवा जंक्शन स्किप करून आपली ट्रेन मेन ट्रॅकवरती लागलेली असते. तर आता नेक्स्ट स्टेशन पनवेलला थांबतील आपली ट्रेन. स्पीड बघा ट्रेनची 100 पार झालेली असतात. मेनू घेतले, समोसा घेतला पनवेलमध्ये. तर आपली ट्रेन पनवेलवरनं सुटलेली आहे. आता नेक्स्ट स्टेशन चिपळूण असं. मध्ये बुक क्रॉसिंग भेटता का कुठे? पाऊस भरलो होऊ शकतं पाऊस भरला. चेक केली तिकीट आमची. 112 113च्या स्पीडने तर आपली ट्रेन नॉनस्टॉप 110 115च्या स्पीडने नॉनस्टॉप चालू आहे. काय वाटतं भाई साप. तर आपली ट्रेन खेडलाच थांबली. स्टॉप नाही आहे खेडला आपलं. तर क्रॉसिंग भेटू शकता, बघू. गाईज आपली खेडला क्रॉसिंग लागलेली पण झाली लवकर. गाडी लवकर येईल 9 वाजता. गाईज आता चिपळूण आहे ना, चिपळूण 2 मिनिटात तर गाडी त्याची खाली जाणार बघा. चिपळूण गर्दी कमी होणार आता. चिपळूणला स्टॉप आपला. तर आता चिपळूणला गाडी जास्तीत जास्त खाली झालेली असते चिपळूणमध्ये. हे बघा. वडापाव घेतला. चिपळूणचं वडापाव बघा कसं लागतं तो. शताब्दीचं बाथरूम दाखवतं बघा. अशा पद्धतीने काहीतरी बाथरूम आहे बघा. आणि नळ वाकडं असं बघा. गरम झाला जाम.
तर आता चिपळूणला ही एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस इथलेली असता ही बघा. क्रॉसिंगला लागलेली तो स्टॉप पण होता आपल्या इकडे. परत एकदा आपली क्रॉसिंग लागलेली आहे इकडे. तर आपली ट्रेन सावर्ड्यात थांबतं का बघू. इकडे क्रॉसिंग लागा शकतं आपली. तर स्टॉप नाही आहे इकडे आपलं सावर्ड्यामध्ये. डायरेक्ट रत्नागिरी आहे, चिपळूण टू डायरेक्ट रत्नागिरी आहे. बघू थांबली आपली ट्रेन इकडे. थोडं थोडं पाऊस पडता बघा. जस्ट इकडे येऊन थोडं थोडं पडतं पण खूप पडावं व्हायचं पडावं अजून दिसं का. माणसावर कसे रवतो ह्याच्यात बोगत्यात हे कसे रवतात ते बघा. खतरनाक. आपल्या कोकण रोडला एकूण 91 ते 92 बोगदे असतात आणि सर्वात लांबचं बोगदं म्हणजे कर्पूर टनल असतं. तो सगळ्यात मोठं टनल असतं म्हणजे 6.5 किलोमीटरचं लॉंगेस्ट टनल आपल्या कोकण रोडचं. आणि आपल्या कोकण रोडला पूर्ण 190 मोठे पूल असतात आणि लहान पूल असतात 1700. पण एकूण पूल टोटल 2000पेक्षा जास्त पूल असतात. तर दररोज साधारणपणे 100पेक्षा जास्त आपल्या कोकण रोडवरती गाड्या धावतात. याशिवाय मालगाडी, उन्हाळा स्पेशल किंवा गणपती स्पेशल हे पण गाडी आपल्या कोकण रोडवरती धावत असतात. तर विशेष म्हणजे आता पावसाळ्या वेळापत्रकाने टायमिंग चेंज करतो पावसाळ्याचं आणि उन्हाळ्याचं टायमिंग वेगळं असतं. तर मी तुमका कोकण रेल्वेची मोर इन्फॉर्मेशन देते की आपल्या कोकण रेल्वेची स्थापना कधी झाली असते. तर आपली कोकण रेल्वेची स्थापना 19 जुलै 1990 रोजी झालेली असता आणि संपूर्ण मार्ग 26 जानेवारी 1998 पासून चालू केलो. तर आपल्या टोटल किलोमीटर असतात 741 किलोमीटर असता. तर आपल्याला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून आपली ट्रेन जाता कोकण रेल्वे. तर मार्च 2022 पासून संपूर्ण मार्ग 100% इलेक्ट्रिफाईड झालेलं असतं. तर आता इंजन असतात ना ते पूर्ण इलेक्ट्रिक इंजन असतात. तर
तर कोकण रेल्वेचं अजूनही सिंगल लाईनच असा रोहा आणि वीर या फक्त डबल लाईन झालेली असते त्या एवढ्याचपर्यंत. उर्वरित भागात स्टेशनवरती लूप लाईनीवर ते गाड्या क्रॉसिंगला लावतात, त्यामुळे आपली ट्रेन उशिरा पोचता. सिंगल लाईन असतं त्या कारणामुळे. आणि मॅक्सिमम आपल्या ट्रेनची स्पीड 110पर्यंत जातात, त्याच्यापेक्षा जास्त 160 पूर्ण लास्ट स्पीड 160पर्यंत असतात. आणि या भागात शेकडो नद्या आणि ओढे पार किती असतात. पश्चिम घाटातून जाणारा भारतातील सर्वात सुंदर मार्ग मानला जातो तो कोकण रेल्वे. पावसाळ्यात शेकडो धबधबे दिसतात, एकदम पॉवरफुल वाटतात. एका प्रवासात तुम्ही 91 बोगदे पार करता, 200हून अधिक पूल ओलांडले जातात. अनेक चित्रपट आणि माहितीपत्रकाचे चित्रकरण या मार्गावर झाले. भारतात रेल्वेप्रेमींचा हा ड्रीम रूट मानला जातो. त्या कारणानं आपल्या भारतात निसर्गरम्य मार्ग म्हणजे पश्चिम घाट, समुद्रकिनारा, धबधबे, हिरवेगार जंगल. तर आपली ट्रेन किती स्टेशनं घेता मी तुमका सांगतोय. तर आपली ट्रेन CST, दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, मडगाव ही आपली मडगाव जनशताब्दी एवढी स्टेशनं घेता. मध्येच क्रॉसिंग लागली तर थांबता कुठच्या स्टेशनवरती. तर मेन स्टेशनं ही आपली हीच असत आपल्या या ट्रेनची. तर मी तुमका अजून थोडीशी वाईज माहिती सांगतो. तर आपल्या कोकण रेल्वेचा मार्ग हा डोंगरदऱ्यातून निश्चित केला होता, हे आपल्याला माहीत झालं आहे. डोंगरातून वा घाटातून बांधलेले रस्ते आपण नजरेसमोर आणले तर त्याची वळणावळणाची रचना आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. घाट सरळ रेषेत चढण्यात जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने ही वळणावळणाची रचना अभियंते करीत असतात. रस्त्यांबाबत केलेली हीच युक्ती सीमाला किंवा माथेरन इथल्या डोंगराळ प्रदेशातल्या रेल्वेबाबतही केलेली आढळते. पण त्यामुळे रेल्वेमार्गाने कापायचं एकूण अंतर वाढतंच, पण त्याबरोबरच गाडीचा वेगही कमी ठेवावा लागतो. वेग जर कमी ठेवला नाही तर गाडी रुळावरून घसरण्याचा धोका असतो. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर इतका जास्त ठेवायची निश्चित करण्यात असल्यामुळे असा वळणावळणाचा मार्ग आपोआप रद्दबाबत ठरला. पण मार्ग म्हटला तर त्याला कुठे ना कुठे वळण असणारच हे गृहीत धरून अभियंत्यांनी ताशी 160 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीसाठी तशी शांत वळण सुरक्षित असेल हे गणितांच्या साहाय्याने काढलं. त्याच्या गणिताने उत्तर आलं ते 0.7 अंश इतकं. कोनमापकावर अशा अंशाचा कोन जर आपण पाहिला तर 0.7 अंशाचा हा कोन म्हणजे आपल्याला निव्वळ चेष्टा वाटते, पण ती चेष्टा नाही. जसं वेग नियमित राखण्यासाठी उजव्या डाव्या बाजूच्या वळणांबाबत हे खरे आहे, तसंच वरच्या व खालच्या बाजूला होणाऱ्या चढ उतारांबाबतही हे खरं आहे. रुळाचा चढ उतार किती असावा याबाबतही अभियंत्यांनी गणित करून उत्तर मांडलं. गाडी वेगाने जास्त उतरणीवरून उतरताना तिचा स्वतःचा प्रचंड वेग तसेच उतरणीवरील मिळणारा जास्तीचा वेग यामुळे चाकांची रुळांवर असणारी पकड सैल होते. तर या उलट प्रकार चढण चढताना होतो. चढण चढताना चाकाचा प्रचंड दाब रुळावरून पडतो आणि त्यामुळे रूळ उखडण्याची शक्यताही असते. म्हणजेच रेल्वे मार्गात असणारे जास्तीचे चढ उतार व वळण म्हणजे अपघातांना नियंत्रण ठरते. ते टाळण्यासाठी आपल्याला अभियंत्यांनी चढ उतरणीचा वेग हा 150 फुटांमागे 1 फूट इतका निश्चित केला. डोंगरदऱ्या असलेल्या पश्चिम घाटातून उजव्या डाव्या बाजूच्या वळणांची मर्यादा व चढ उतारांची निश्चिती अशीच मर्यादा पाळून वेग कायम राखण्याचा रेल्वे मार्ग बांधायचे म्हणजे आपल्याला अभियंत्यांच्या पुढच्या आवाहन प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. तर आत्तापर्यंत मी जी माहिती सांगलं आहे ती तुमका जर माहीत असतं तर कमेंट करून नक्कीच सांगा. लॉंगेस्ट टनल जस्ट संभाव्य 6.5 किलोमीटरचं लॉंगेस्ट टनल आपलं सगळ्या कोकण रेल्वेतलं म्हणजे मेन टनल 6.5 किलोमीटर सगळ्यात लांबचं म्हणजे मोठं टनल असं हो. गाईज रत्नागिरी पोचलो आपण. मालगाडी लागलेली आहे ना, मालगाडी गॅस मालगाडी.
आता ट्रेन रत्नागिरी गाडी आपली पूर्णपणे खाली तरी झाली तशी जास्त होती चिपळूणपासून मस्तपैकी रत्नागिरी वा पूर्ण पब्लिक रत्नागिरी खाली झाली बा. गाडीचा टायमिंग रत्नागिरी 10:40 होतो. 11 वाजता पोचली गाडी. 20 मिनिटं होती फक्त, जास्त काही नाही. पोचली गाडी लवकर. सुटली पण गाडी आता. रत्नागिरी स्टेशन बाहेरसून चांगलं, वेलूरनं काम चालू आहे. AC क्लास AC C3. गाईज आपण राजापुरा क्रॉसिंगला लागले. राजधानी हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. तर आता आपण कुडाळला पोचतो. नेक्स्ट स्टेशन आपला सावंतवाडी. फायनली आपण पोचलो आपल्या सावंतवाडी. आता कुडाळला गाडी पोचली. कुडाळवरनं पण आपण जवळ असा
पण तसं सावंतवाडी खूप जवळ पडतं, त्या कारण आम्ही सावंतवाडीत उतरतो. तर आपली ट्रेन ऑलमोस्ट खाली झाली, फक्त 1-2% माणसं असतात, बाकी सगळी माणसं आपल्या आपल्या स्टेशनवर उतरली आणि गाडी पूर्ण खाली आहे. तर गाडी सुटली, पोचलो आपण सावंतवाडीत.